नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षामध्ये अपवर्तन किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय ते पाहणार आहोत. प्रत्यक्ष यासाठी आपल्याला काचेच्या चिपेचा प्रयोग करायचा आहे, परंतु काचेच्या चिपेच्या प्रयोगाकडे जाण्यापूर्वी तिथं मी प्रत्यक्षात काय करणार आहे याच्याबद्दलची थोडीशी माहिती या ठिकाणी आधी देतो आहे आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रयोग पाहण्यासाठी जायचं आहे. प्रयोगाचं व्हिडिओ शूटिंग करत असताना मला काही समस्या जाणवलेल्या होत्या. म्हणजे व्हिडिओ शूटिंग करत असताना टॉप व्ह्यू घेतला, कागदावर मी काचेची चिप ठेवली, त्याच्यावरून प्रयोग करतोय, तर अशा वेळेला ते शूटिंग घेत असताना प्रत्यक्ष ज्या वेळेला ते अपलोड करायचा प्रसंग आला तेव्हा मात्र स्क्रीन पूर्ण फिरलेली होती. त्यामुळं नाईलाजानं आपल्याला हे इथं समजून घेऊ आणि प्रत्यक्ष प्रयोग करत असताना मी वेगळ्या अँगलने आपल्याला ते दाखवणार आहे. आधी केलेला प्रयोग पाहणार आहोत. ठीक आहे, तर या पद्धतीनं या प्रयोगामध्ये आपण काय केलेलं आहे हे पहिल्यांदा मी मराठीमधून स्पष्टीकरण देतो आहे आणि त्यानंतर मग इंग्लिशमधून सुद्धा स्पष्टीकरण आपल्याला ऐकायला मिळेल. ठीक आहे. प्रकाशाचं अपवर्तन हा प्रयोग करत असताना साध्या पांढऱ्या कागदावर काचेची चिप ठेवलेली आहे आडवी, आणि ही काचेची चिप ठेवल्यानंतर त्याच्या भोवतीने सगळीकडून पहिल्यांदा पेन्सिलनी किंवा पेननी जी काही असेल ती त्यांच्या कडा आखून घेतलेल्या आहेत. कडा आखून घेऊन झाल्यानंतर काचेची चिप न हलवता अशीच बाजूला ठेवायची आहे आणि ती ठेवल्यानंतर त्याच्या वरच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यामध्ये साधारण 1 सेंटीमीटर ते 1.5 सेंटीमीटरच्या अंतरापर्यंत अंतर घेऊन इथं काचेच्या या पृष्ठभागाशी लंबरूप होईल अशा पद्धतीनं एक रेषा ON काढायची आहे. ही रेषा ON म्हणजे त्या बिंदूवरचा तिथला असलेलं स्तंभिका आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॉर्मल म्हणूया. त्यानंतर पुढं या स्तंभिकेशी काही विशिष्ट कोन करून एक रेषा काढायची आहे. ती रेषा म्हणजे आपाती किरण किंवा इन्सिडेंट लाईट रे हा काढायचा आहे, रेषा AB. हा काढून झाल्यानंतर परत काचेची चिप जी बाजूला ठेवलेली असेल ती या ठिकाणी आणून ठेवायची आहे. ती ठेवल्यानंतर आता आपण काय करणार आहोत, काचेच्या चिपेच्या या दुसऱ्या बाजूनी त्या काचेच्या चिपेच्या क्षितिज समांतर पातळीमध्ये जाऊनच काचेच्या चिपेमधून पलीकडची ही रेषा पाहायची आहे आणि तिला जुळेल अशा पद्धतीनं पट्टी ठेवून इकडं पुढे दुसरी रेषा त्याला जुळवायची. म्हणजे आतून ही रेषा पाहून त्याला ही रेषा जुळवायची. अशा पद्धतीची रचना पुढं पूर्ण झाल्यानंतर काचेची चिप उचलून पुन्हा बाजूला ठेवायची आणि ही रेषा परत मागं काचेच्या चिपेच्या या पृष्ठभागापर्यंत आणून जोडायची. तिथं मिळालेल्या बिंदूपासून हा बिंदू म्हणजे आपाती बिंदू इथंपर्यंत ही रेषा परत जोडून घ्यायची. मुद्दामच लाल रंगाने ही रेषा वेगळी दाखवलेली आहे. तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या रेषेची दिशा वेगळी आहे, या रेषेची दिशा वेगळी आहे, पुन्हा इथं दिशा बदललेली आहे. म्हणजे या ठिकाणी काचेच्या चिपेमध्ये प्रकाश किरण जेव्हा प्रवास करतो तेव्हा त्याची दिशा बदलते हे आपल्याला लक्षात येतं. आता अशा पद्धतीनं या ठिकाणी हा जो काही प्रकाश किरण दाखवलेला आहे AB हा म्हणजे आपाती किरण किंवा इन्सिडेंट लाईट रे. तो जिथं येऊन आदळणार काचेच्या चिपेच्या पृष्ठभागावर त्याला म्हणायचं आहे आपाती बिंदू, पॉइंट ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर जो प्रकाश किरण आहे की ज्यांनी दिशा बदललेली आहे त्याला रिफ्रॅक्टेड लाईट रे किंवा अपवर्तित किरण असं म्हटलेलं आहे. नॉर्मलशी म्हणजे स्तंभिकेशी आपाती किरणानं केलेला जो कोन आहे त्याला म्हणायचं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स किंवा आपाती कोन. त्यानंतर प्रत्यक्षामध्ये काचेच्या चिपेतून बाहेर पडणारा जो प्रकाश किरण आहे तो म्हणजे इमर्जंट लाईट रे किंवा निर्गत किरण, आणि त्यानं तिथल्या स्तंभिकेशी केलेला जो कोन आहे तो म्हणजे
अँगल ऑफ इमर्जन्स किंवा निर्गत कोन. म्हणजे या ठिकाणी सुद्धा या निर्गत बिंदूजवळ सुद्धा एक आणखी स्तंभिका म्हणजे या पृष्ठभागाशी लंब असलेली स्तंभिका आपल्याला काढावी लागणार आहे. अशा पद्धतीची रचना केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी प्रकाश किरण जेव्हा हवेतून काचेच्या चिपेमध्ये प्रवेश करतात तेव्हा ते आपली दिशा बदलतात. ओके, नाउ the incident light ray which is coming is shown by the name AB. This incident light ray enters into the glass slab at the point O. Point O is considered as the point of incidence and it leaves the glass slab at point Q. This point Q is considered as point of emergence. Now at this point the emergent light ray goes, shown by name CD. Now see here, the normal which is present on the surface of the glass slab, to that normal a angle made by this incident light ray is called as angle of incidence. The angle made by the refracted light ray which is changing direction and bending towards the normal, that angle is known as angle of refraction. And when the light ray leaves the glass slab, then it again goes away from normal at that point and that angle is known as angle of emergence. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा प्रयोग आपण या ठिकाणी कसा केलेला आहे ते आपण पाहूया. पहिल्यांदा हा ग्लास स्लॅब या ठिकाणी घेतला, काचेची चिप घेतली, त्या ठिकाणी घेतल्यानंतर स्केच पेन असेल किंवा पेन्सिल असेल याच्या साहाय्याने त्यांच्या सगळीकडून कडा आखून घेतलेल्या आहेत. ह्या कडा आखून घेतल्यानंतर काचेची चिप आहे अशीच तिची दिशा न बदलता बाजूला नेऊन ठेवलेली आहे आणि तशी ती नेऊन ठेवल्यानंतर या ठिकाणी 90 अंशाच्या खुणेचा वापर करून आपण या ठिकाणी एक स्तंभिका काढलेली आहे आणि ही स्तंभिका काढल्यानंतर आता आपण काय केलं, इथं काही एक विशिष्ट कोन करून या ठिकाणी AB ही रेषा काढलेली आहे. अशा पद्धतीची ही रेषा काढल्यानंतर पुढं आता पुन्हा एकदा आपण काचेची चिप या ठिकाणी आहे तशीच ठेवायची आहे आणि ही ठेवल्यानंतर आपण या बाजूला खाली बसायचं आहे आणि काचेच्या चिपेमधून या रेषेकडे लक्ष द्यायचं आहे. ती रेषा आणि पुढं पट्टीची रेषा जोडेल अशा पद्धतीनं बसून आपण या ठिकाणी पुढील रेषा आखून घ्यायची आहे या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं ही आखलेली जी रेषा आहे ती आता प्रत्यक्षात आपल्याला खरोखरच तशी दिसते का हे पाहायचं आहे. आपण स्वतः ते पाहू शकता. पहा, या ठिकाणी आपण आता काचेच्या चिपेमधून जाणारा जो प्रकाश किरण आहे ते सर्व या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता आपण काचेच्या चिपेच्या क्षितिज समांतर पातळीमध्ये येतो आहोत. काचेच्या चिपेमध्ये दाखवलेली पलीकडच्या बाजूची जी रेषा आहे म्हणजे आपाती किरण जो आहे तो आपाती किरण आपल्या सर्वांना दिसत असेल. हा आपाती किरण इथं आहे. मी पॉइंटरच्या साहाय्याने त्याला दाखवलेलं आहे आणि काचेच्या चिपेच्या अलीकडच्या बाजूला त्याला जुळणारी रेषा आपण मारलेली आहे. ही जुळणारी रेषा म्हणजेच आता निर्गत किरण आहे. अशा पद्धतीच्या ह्या कोना करून घेतल्यानंतर आपण त्या ठिकाणी पुन्हा एकदा काचेची चिप बाजूला सरकवायची आहे आणि ती सरकवून झाल्यानंतर आपण मध्ये अपवर्तित किरण काढायचा आहे. तर आता या ठिकाणी ही काढलेली रेषा आणि इकडची ही आपाती किरणाची रेषा ह्या दोन्ही ज्या ठिकाणी इथं आपाती बिंदूजवळ आणि निर्गत बिंदूजवळ आलेले आहेत त्यांना जोडणारी ही रेषा आखून घ्यायची आहे. अशी आखल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपाती किरणानं स्तंभिकेशी केलेला कोन म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इथं मिळेल. त्यानंतर अपवर्तित किरणानं ज्यांनी दिशा बदललेली आहे, इट इज बेंडिंग टुवर्ड्स द नॉर्मल,
त्यानं तयार केलेला जो कोन आहे तो म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, तो इथं मिळेल. आणि प्रत्यक्षात ग्लास स्लॅबमधून प्रकाश किरण बाहेर पडत असताना म्हणजे हा इमर्जंट लाईट रे सी डी बाहेर जात असताना तिथं स्तंभिकेशी केलेला जो कोन आहे तो म्हणजे अँगल ऑफ इमर्जन्स. अशा प्रकारचे हे कोन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
एक प्रयोग आपण इथे आणखी एक प्रयोग आपण केलेला आहे आणि या प्रयोगामध्ये आता आपण काय केलेलं आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि ते जे 3 प्रकार आहेत 30 अंशाचे 45 अंशाचं आणि 60 अंशाचे, तर ते तसे 3 रेषा घेतलेल्या आहेत, आपाती किरण घेतलेले आहेत आणि त्यांचेसुद्धा प्रत्येकाचे निर्गत किरण आपण शोधायचा प्रयत्न केलेला आहे. हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, या पद्धतीनं. आणि त्यांच्यानंतर घेतलेली त्यांची जी नोंदी आहेत त्या नोंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील.